आदरणीय नितेशजी राबडे सरांच्या माध्यमातून हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जातोय। आपण पाहतोय मुनेश बरब चांगल्या पद्धतीने प्रदर्शन पाहायला मिळालं। ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर प्रभावित केलं गोलंदाजीमध्ये 6 धावा देऊन 2 षटकांमध्ये 2 विकेट, फलंदाजीमध्ये 24 चेंडूंमध्ये 44 धावा आणि विजयाचा शिल्पकार ठरला। त्याच पद्धतीने वंदेजी हेमाडे आपल्याकरता 300 रुपयांचं पारितोषिक आलंय। नितेशजी राबडे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहताय 300 रुपयांचं पारितोषिक वितरित करताना नितेशजी राबडे धन्यवाद। तर या ऐकूया पुढील मॅचचं समालोचन आदरणीय सन्माननीय अजित पाटील सरांच्या आवाजामध्ये। दरम्यान पुढचा चेंडू दिनेश यावेळेला बॅक टू द हळवारपणे चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट करतोय। धावसंख्या 2 ने आकार घेताना आपण बघू शकाल स्थिरावले गेले 6 धावा धावफलकावर 6 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात। वाघोबा प्रतिष्ठान प्रथम फलंदाजी करताना राईट मोर द विकेट यावेळेला चेंडूला एक्झिक्यूट केले। शॉर्ट मिड विकेटतून चेंडू वेगानं मात्र सरळ जातोय डीप मिड विकेटला, तद्वार 2 धावा परिपूर्ण करताना धावसंख्या 8 वर स्थिरावली गेले। सुंदररित्या गोलंदाजी करताना गोलंदाज आपण बघतायत मिस्टर कांचन। स्ट्राईकला आहे ते दिनेश, नॉन स्ट्राईक इन कडे आहे ते दीपेश। यावेळेला आपण बघू शकाल चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल केलाय। धावसंख्या 1 ने आकार घेताना 9 वर जाऊन स्थिरावले गेले। 9 रन्स ऑन दी बोर्ड। 9 धावा धावफलकावर पुढचा चेंडू यावेळेला सुंदर शॉर्ट सिलेक्शन, चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय, सरळ जातोय तो फाईन लेग रीजन मधनं चौकार। थँक्यू। दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात कांचन। इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल इन द एअर, चेंडू पुनश्च जाईल डीप गलीला, तद्वार मिळतात 2 धावा। धावसंख्या 15 वर जाऊन स्थिरावली गेले। ओव्हर कंप्लीट होताना आपण बघू शकाल तुझी माझून रग्याव ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझून रग। गोलंदाजी मार्क वर चेतन दाखल झालाय। धावा स्कोर कार्ड वरती 15। चेतन गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपण बघू शकाल रोड इन कडनं पहिला चेंडू चेतन भावर। ओ यावेळेला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भरपूर बाहेर आहे, पंच दर्शवताना इट इज वाईड बॉल। धावसंख्या 16 वर जाऊन स्थिरावले गेले। 16 रन्स ऑन दी बोर्ड। दरम्यान चेतन पुनश्च राईट मोर द विकेट आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र एक्झिक्यूट केला गेलाय। नितेश राबडे यांच्याकडनं मात्र चेतन इथे विकेट घेत आहेत, तर 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी अनाउन्समेंट केलंय। नितेश राबडे मात्र आज एटीएम आपलं ओपन करताना आपण बघू शकाल धावसंख्या पोहोचली ती 20 वर। शॉर्ट बॉल आहे, चेंडूला लॉंग ऑन ला खेळला गेलाय। दिनेश मात्र इथे परतताना माघारी।
लागना मला लागना थँक्यू डीसी थँक्यू निम्मान तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दरम्यान स्कोर कार्ड वरती 20. दरम्यान पुढचा चेंडू तयार. चेतन भावर विकेट जर घेतायत तर मात्र आपण बघू शकाल नितेश राबडे सरांच्या माध्यमातून 1-0 100 रुपयाचं पारितोषिक. शॉर्ट बॉल हुक केलाय चेंडूला लॉंग लेगला येतोय या ठिकाणी तुकाराम नावाचा पाडे षटकार. थँक्यू अनुराग मात्र काय सुंदर चेंडू कॅचअप करतो आपल्या कॅमेरामध्ये रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. सुंदर कामगिरी अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 26 वर. 26 धावा धावफळकावर. अतिशय अप्रतिम असं नियोजन आपण बघतायत. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर विकेट आणि आता षटकार आलाय. पुढचा चेंडू या वेळेला पुलचा फटका होता. चेंडू जातोय सरळ मिड विकेटला. डीप मध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत चेंडूला उचलेल थ्रो करेल तद्वर धाव मिळते फक्त सिंगल. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. 27 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू क्रमांक 5वा गोलंदाजी मार्कवर चेतन. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लाइस करण्याचा प्रयत्न, इथे थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. अंतिम चेंडू आणि विकेट चा पतन होता. विकेट बॅक टू पवेलियन. मी आशिक तुझा पोरी पुराणा ग. रोज येतेस पोरी माझ्या स्वप्नात ग. तुझ्या प्रेमाचं याड मला लागलं या ग. तुला बघून झालोय पोरी दिवाना ग. मला नंबर द्यायचा आहे पोरी तुला ग. न्यूमॅन आपण बघतायत मिस्टर अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावा स्कोर कार्ड वरती 27. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील चेतन भावर तयार होतोय गोलंदाजीसाठी. ओहो, या वेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. षटक संपले. 13.50 च्या सरासरीने 27 धावा, लॉस ऑफ 2 विकेट आपण बघू शकाल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 27. प्रिस्ट्रिक्शन इथे रिलीज झाले. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवर मनोहरनाम. ओ, या वेळेला तुकारामच्या बाट बंद येतोय. दर्जेदार षटकार. दिलपुरी काला काला शोभून दिसतंय तुझ्या गालावर. तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे. थँक्यू. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल थोडेसे ऑप्शनच्या बाहेर शफल झाले आणि मनोहर रैना मजबूर केलं चेंडू एष्ट्यामध्ये टाकण्यासाठी. आणि मात्र चेंडूला काही सुंदर एक्झिक्यूट केले. कॅमेरामॅन सुद्धा आपण बघू शकाल सुंदर चेंडूला कॅचअप करताना अनुराग. पुढचा चेंडू. ओ, यावेळेला मात्र डॉट बॉल. धावसंख्या 33 वर पोहोचले. 33 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. आमचे लाईव्ह एडिटर मिस्टर साहिल पाटील सुंदर वर्क करताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 33 चेंडू झालेले ते 14 टोटल. तिसरा चेंडू घेऊन मनोहर नाम पुनश्च गोलंदाजी मार्गवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, याही वेळेला मात्र लेग ब्रेक. सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा हाताळला जातोय, थोडासा बाहेर निघतोय. माई वॉरियर्स संघ आपण बघतोय मुकेश करबेट सरांचा संघ फिल्डिंग करताना. आणि बॅटिंग करणारा संघ आपण बघू शकाल माहिती कोती सर असतील, दिनेश कान्हा सर असतील, विदेश शत्रुघ्न बसव सर असतील, यांचा संघ आपण बघतायत.
षटकारानंतर मात्र बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते. चांगली कमबॅकिंग केले मिस्टर मनोहरनं. चेंडूला वळवताना लेग ब्रेक हाताळला जातोय आणि तुकारामला जखडून ठेवलं जाते. याही वेळेला मात्र तोच प्रयत्न आणि तसंच अपयश पदरी आलंय. सुंदर गोलंदाजी व्हेरिएशन यशस्वीरित्या दाखवताना मिस्टर मनोहरनं षटकार आल्यानंतर काय कमालीचं कमबॅकिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, एव्हरी बॉल अप सेम फ्रॉम बॅट्समन रिच. सुंदर अतिशय देखणी गोलंदाजी. याही वेळेला मात्र डॉट बॉल, एंड ऑफ दी सॉरी पंच सांगतायत वाईट बॉल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 34 वर. थोडस जास्त वेळ लागलाय. पंचांचे संकेत इट इज अ वाईट बॉल. 34 ऑन दी बोर्ड. पहिला ओव्हर पिच, त्यानंतर थोडासा चेंडू पुढे ठेवतोय आणि थोडासा टर्न करताना आपण बघू शकाल. याही वेळेला आपण बघू शकाल निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. 3 षटक संपलेली आहेत. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया आपण साईदत्त डीझेला आणि येऊया मॅच मध्ये. न्यू मॅन मंथन मेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मिस्टर MM पलटा चेंडू लॉंग ऑफला चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. लेफ्ट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. धावसंख्या 35. मंथन तयार होताना चेंडू क्रमांक 2 समोर जाईल तो तुकाराम. ज्याने मागच्या चेंडूवरती ज्या पद्धतीने षटकार आला त्यानंतर 5 डॉट बॉल. ओ यावेळेला स्वीट टायमिंग, गोड आवाज, लॉंग ऑन ला मात्र फटका फसलाय आणि तुकाराम डगआउट कडे येतात. थँक यू. दरम्यान पुढचा चेंडू न्यूमॅन दाखल झालाय. प्रशांत धावा स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल 35, लॉस ऑफ 3 विकेट. स्विचिटचा अटेम्प्ट. मंथन मेरे चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी. 35 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. चेंडू झालेले आहेत ते चौथे षटकातील 3. एक भन्नाट वेग मंथन देण्याचा प्रयत्न करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजी मंथन. आणि इथे मात्र प्रयत्न खूप चांगला आहे. चेंडू फाईन लेगला वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीम मारेशीच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न आहे. चांगले क्षेत्ररक्षण. धावा मिळत आहेत 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले 37. चांगली गोलंदाजी मंथन यांच्याकडनं. 37 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. चेंडू क्रमांक 5 राईट आर्म ओव्हर द विकेट मंथन. आणि इथे स्विच हिटचा टीम आणि सेल बाद. दरम्यान आपण बघू शकाल विकेटचा पतन. विकेट क्रमांक 4. 37 धावा असताना तंबूच्या आश्रयाला परततोय मिस्टर प्रशांत दुमाडा. न्यूमॅन तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अंतिम चेंडूला फेस करताना. ऐकूया डीजेला. जय जोहरवाडा आदिवासी आमू बोयरा, प्रकृती पूजनारा आदिवासी आमू बोयरा. जय जोहरवाडा आदिवासी
आदिवासी मुंबईरा प्रकृति पूजनारा आदिवासी मुंबईरा कोशिश करी लो हमें कोई नहीं डर दरम्यान पुढचा चेंडू याही वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आला. षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. जय जोहरवाड़ा आदिवासी मुंबईरा प्रकृति पूजनारा आदिवासी मुंबईरा जय जोहरवाड़ा आदिवासी मुंबईरा प्रकृति पूजनारा आदिवासी मुंबईरा कोशिश करी लो हमें कोई नहीं डरता पुष्पराज जेवा हमें कदी नहीं झुकता एक चाले एक चाले न्यूमॅन नमित इथे उडवले लॉंग ऑनला आणि सरळ आपल्या डगआउट कडे अभिवादन करतोय चेंडू. षटकार अनिलच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 6 फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 43 धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी बहरताना अनिल यांची. पुढचा चेंडू इथे मात्र बॅक टू द बॉलर. चिकी रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी. 44 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू यावेळेला मात्र वेट केला आणि त्यानंतर आकाश छेल सोडतोय. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होताना धावसंख्या 45. 45 ऑन दी बोर्ड. अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. एका बाजूने अनिल, दुसऱ्या बाजूने तुषार. यावेळेला बॅक टू द बॉलर. चेंडूला स्टेट ड्राईव्हच्या रूपाने खेळला गेला. चेंडू वेगाने जातोय एका धावेसाठी. धावसंख्या 46 धावा धावफलकावर. अंतिम 2 चेंडू असतील या षटकातील. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू आणि या वेळेला चेंडू मात्र लॉंग ऑनला. वन्स बाउन्स. चौकार. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी. धावा स्कोर कार्ड वरती 50 आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. मंथन विपुल आहे सॉरी. आणि इथे लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल केलाय. सडक पे ले बाय कडक. षटकार. पैसे हांड कनशी कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. अब तक 56 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. विपुल च्या चेंडूवरती समाचार घेताना मिस्टर अनिल. चांगली बॅटिंग करताना यावेळेला च्या भरपूर बाहेर धावसंख्या संकेत देताना पार वाईट बॉल आहे. धावसंख्या 57 वर पोहोचले. अनिल यांचा वैयक्तिक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडूला फेस करत 15 धावा बनवतोय अनिल. चांगली बॅटिंग. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम शॉट. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 59 वर स्थिरावली गेले. $59 on the board.
सर विपुल पुनश्च दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. समोर जातील ते अनिल. ओ यावेळेला लॉंग ऑन ला चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, फटका तिथे फसलाय आणि मात्र अनिल बॅक टू पवेलियन कडे येताना. तेव्हा सुदाम मैदानाच्या आतमध्ये जातोय. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल. बॅटला ब्रश करत तिथे मात्र शॉट थर्ड मॅनला पुनश्च झेलबाज सुदाम बॅक टू पवेलियन. चूड़ी वाला हाय रे मत वाला आजा बेते मोरी तिरे तिरे ना. ए चूड़ी वाला हाय रे मत वाला आजा बेते मोरी तिरे तिरे ना. ओवर कलाई मडार दे चूड़ी धीरे धीरे ना. ओवर कलाई मडार दे चूड़ी धीरे धीरे ना. ए चूड़ी वाला हाय रे मत वाला आजा बेते मोरी तिरे तिरे. थँक यू. 59 धावा शेवटचे 2 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डॉट बॉल. अंतिम चेंडूला फेस करेल. पुढचा चेंडू आणि इथे मात्र 60 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एसटीचे एकलव्य विपक्ष आर.के. क्वीन टॉस साठी या. थँक्यू. 60 धावांचं टार्गेट. दरम्यान 60 धावांचं टार्गेट सेट केले गेले मंथन आणि त्यांच्या समवेत. चला एक चेतनने विकेट घेतलेले ते 2. नितेश राबडे सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक. नितेश सर आपणच द्या. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचा.
पहिला चेंडू रिव्हर्स पूलचा बघायला मिळतो आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना चौकार. धावसंख्या 4 ने आगाज बघायला मिळतोय. 60 धावांचा टार्गेट. दिनेश कान्हात गोलंदाजी मार्कवर. तर सामोरे जाईल फलंदाज आपण बघतायत मंथन. ओ यावेळेला मात्र सुंदर शॉट सिलेक्शन, तेवढंच अप्रतिम शॉट स्वीपर कव्हरला फिल्डिंग बघायला मिळते. डॉट बॉल. 4 धावा धावफळ कव्हर आहेत. 56 धावा अजूनही बनवायच्या आहेत. दुसऱ्या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकाल. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू इथे मात्र फटका उडवला इनफिल्डच्या वरन आणि तिथे मात्र सुंदर झेलचं अटेम्प्ट आपण बघू शकाल. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 1 ने आकार घेताना 5 वर स्थिरावली गेले. पुढचा चेंडू आणि इथे बघू शकाल आपण की अ गट आणि ब गट या दोन गटातून जो संघ टॉपला राहील त्यांच्यासाठी नक्कीच 2 संधी असतील. चला आपण क्वालिफायर 1 खेळणार आहेत ते लोक आणि जो संघ त्या ठिकाणी जिंकेल तो फायनल मॅच साठी जाईल आणि हरेल तो मात्र नक्कीच क्वालिफायर 2 खेळण्यासाठी पुनश्च आपल्याला बघायला मिळेल. याही वेळेला मात्र स्विचिंगचा अटेम्प्ट होता. डॉट बॉल आलाय. धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत त्या 6 आणि चेंडू झालेले ते 5. अंतिम चेंडू. स्ट्राइकला फलंदाज आहेत मंथन. ओ यावेळेला लवकर खेळतोय. डॉट बॉल. षटक संपलंय. 6 धावा धावफळकावर. डीजे छम छम करून ही जाय ही पोयरी छम छम जाय. छम छम करून ही जाय ही पोयरी छम छम जाय. हिच्या केसान भारी हिला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर दाखल झालाय. गोलंदाज आपण बघताय नरेश. ओ आल्या आल्या मात्र सुंदर त्याचं स्वागत करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहे दीपेश. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 12 रन्स. याही वेळेला तोच प्रयत्न आणि चेंडू परत त्याच रिझन मध्ये. इलाका वही तरीका थँक्यू. धावा बघायला म्हणतात 16 धावा धावफळकावर. सुंदर बॅटिंग करताना मिस्टर दीपेश. एक अफलातून बॅटिंग आणि खूप फॉर्म मध्ये आहेत. इथे सुद्धा तिसरा प्रयत्न होता. चौकाराचा डॉट बॉल आलाय. नरेश पठारी कहते हैं चीते की चाल और इसकी बॉल का कोई भरोसा नहीं है. पुढचं चेंडू. ओहो मी मगाशी म्हटलं होतं की चेंडूला फिरवण्याची कला अवगत आहे. कुठल्याही दिशेने फिरवू शकतात नरेश आणि ते त्याने दाखवले. 2 चौकारानंतर निर्धाव अशी 2 चेंडू. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. चांगली वापसी करताना. धावा स्कोर कार्ड वरती 16. 60 धावांचं टार्गेट आहे. 44 धावा अजूनही बनवायच्या. इथे सुद्धा आपण बघू शकाल 3 निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. अंतिम चेंडू येणं शेष आहे.
आणि चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलंय चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचले 20. सुंदर टायमिंग इथे बघायला मिळते. 20 धावा धावफलकावर 10च्या सरासरीने येत आहेत. येणारी 24 चेंडू आणि 40 ची गरज असेल. न्यूमॅन मितेश आणि सामोरे जाईल तो मंथन. एक हार्ड हिटर बॅट्समन. उत्तुंग षटकार चौकार ही फलंदाजाची ओळख आहे आणि तो अजूनही शांतपणे बॅटिंग करताना आपण बघू शकाल. 20 धावा झालेल्या आहेत. येणारी 24 चेंडू आणि 40 ची गरज. आणि रिव्हर्स साठी भरपूर त्याचा पसंतीचा शॉट म्हणून रिव्हर्स स्विच हिट ओळखला जातोय. यावेळेला स्टिअर करण्याचा प्रयत्न लाऊड अपील फेटाळला गेलाय. धावसंख्या 21 वर जाऊन स्थिरावताना लेग बाईटच्या रूपानं. आणि नक्कीच मंथन यांचा सिग्नेचर शॉट म्हणजे रिव्हर्स स्विच हिट आपण बघू शकाल. षटकार चौकाराची आतषबाजी त्यांच्या बॅटमध्ये नेहमी बघायला मिळते. दीपेश एका बाजूने हा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. लवकर मॅच संपवण्याचा इरादा नक्कीच दीपेश यांचा असेल. पुढचा चेंडू हो यावेळेला सुकला. थोडस इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मिस्टर मितेश कडनं. आता मात्र प्रामुख्याने क्रीडा रसिकांना इथे आकर्षण आहे की यावेळेला फलंदाज स्विच हिट खेळेल का. आणि टायमिंग खूप चांगला आहे आणि तशाच पद्धतीचा शॉट सिलेक्शन. परंतु चेंडू थांबलाय. सुंदर फिल्डिंग तिथे बघायला मिळते. धावसंख्या 23 वर जाऊन स्थिरावले. चांगली गोलंदाजी मितेश यांच्याकडनं. विजयाच्या शोधामध्ये वाघोबा प्रतिष्ठान संघ. हो यावेळेला शबल उमखळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं मात्र काय सुंदर लेग गलीला फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या 22 च्या रूपाने एक 24. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि अवघ्या 4 धावा देत मितेश कंजूसी गोलंदाजी करताना आपण बघू शकाल. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस परंतु लॉंग ऑन ला खेळाडू आहे जिग्नेश. चांगली फिल्डिंग करताना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25. आता 19 चेंडू आणि 35 धावांची गरज. ओ यावेळेला उडवलंय परंतु 2 धावसंख्या 1 ने वाढते. 26 येणारे चेंडू 18 आणि धावा बनवायच्या ते 44 सॉरी 34. अगो ताडीवाली कची तू दिली एक गलासातूच डोलीवर आली. ताडी आहे पेवर झाडाची र, खजरेची पाहिजे काय माडाची. माडाची मरून दे खजरेचीच पेव. अरे ताडी रे ताडी रे ताडी 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 माझी आहे भारी रे. अरे ताडी थँक्यू. दरम्यान दीपेशसाठी एक पारितोषिक आलंय. जर ते 3 वेळेला 2-2 धावा धावून काढतायत लागोपाठ तर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल दीपेशसाठी. आणि जर इथे विकेट घेत आहेत गोलंदाज प्रशांत तर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक असेल विकेटसाठी. बघूया दीपेश. पहिला डॉट बॉल.
17 चेंडू आणि 34ची गरज आहे. प्रशांत दुमाडा गोलंदाजी मार्कवर. वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे तोच गोलंदाज. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. इतने सारे चार्जेस. 3 वेळेला लागोपाठ जर 2-2 धावा धावून काढतायत तर प्रतीक यांच्याकडनं 5-0-0 500 रुपयाचं पारितोषिक दीपेशसाठी आहे. इथे मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 27. पुढचा चेंडू. यावेळेला डाऊन द ग्राउंड वेगाने चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. मात्र लॉंग ऑनचा खेळाडू सुंदर फील्ड करताना धावसंख्या 28. आता येणारे चेंडू आहेत ते 14 आणि धावा बनवायच्या त्या 32. दरम्यान धाबा स्कोर कार्ड वरती 29. आता 13 चेंडू आणि धावा बनवायच्या तब्बल 31. पुढचा चेंडू. डॉट बॉल. षटक संपले. येणारे 12 चेंडू 31 ची गरज. आता मात्र 12 चेंडू 31 ची गरज आहे. बघूया गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. गोलंदाज आपण बघतायत मिस्टर नवीन गोलंदाज. चला गेम थोडस स्पीडअप करा प्लीज. अजून एक मॅच खेळवायची याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर मितेश. यावेळेला हुक केले चेंडूला. वेगानं जाते लॉंग लेगला. वन्स बाउन्स मारेशेच्या जवळ फील्ड केला जाईल. धावसंख्या मात्र आपल्याला बघायला मिळते 1 रन्स आणि धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 30. याही वेळेला मात्र नो मॅथलँडला चेंडू पडेल. वेगाने एक धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. त्याच्यावर 2 धावा परिपूर्ण. आता 10 चेंडू 22 आणि 28 ची गरज. धावसंख्या 32. बघूया मंथन. पुढचा चेंडू नितेश. ओहो सुंदर वाईट बॉल. धावसंख्या 33. सावा धावफळकावर. इथे मात्र चेंडू पुनश्च कार्पेटच्या साहाय्याने खेळला गेला. लॉंग ऑनला चिग्ने चेंडूला फील्ड करेल. 34 धावा. 26 ची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 9. मितेश तयार. यावेळेला मात्र रिव्हर्स पुलचा फटका. चेंडू सीमा पार. चौकार की षटकार पंचाने घोषित करायचा. चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 38 वर. आता 8 चेंडू आणि 22 ची गरज.
8 चेंडू आणि 22 धावांची गरज. हो, यावेळेला स्टेप आउट करून इनफिल्डच्या वरनं चेंडूला चिप शॉट खेळला गेलाय. लॉंग ऑफला दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आता आकार घेताना 40. येणारे 7 चेंडू आणि 20 ची गरज. आणि इथे मात्र मंथनला यावं लागेल बॅक टू पविलियन कडे. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. चला, एकलव्य आणि आर के क्वीन दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी या. आम्ही विनंती करतोय टॉस करण्यासाठी मुख्य चिकरबर्ड साहेबांचे शुभ असते टॉस. विदेजी लहांगे सरांच्या शुभ असते टॉस केला जाईल. या विदेश लहांगे साहेब आपल्या शुभ असते आपण टॉस करायचा आहे. लीग स्टेज मधली अंतिम मॅच आणि आमचे मान्यवर विदेश लहांगे सरांच्या शुभ असते टॉस केला जाईल. टॉस बॉक्स वर बसलेले त्यांनी प्लीज उठायचं आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. चेतन जर या ठिकाणी मॅच जिंकवतायत तर नितेश राबडे सरांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं पारितोषिक. बघूया पुढचा चेंडू आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. आता येणारे चेंडू आहे ते 5 आणि धावा बनवायच्या त्या 16. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे अविनाश. आर के क्वीन टॉस जिंकला आपला निर्णय कळवायचा आहे. 5 चेंडू आणि 16 ची गरज. आणि इथे सुद्धा चौकार आलाय. आता मात्र येणारे चेंडू 4 धावा बनवायच्या त्या 12. चार चेंडू 12 ची गरज. बॅक टू बॅक 2 चौकार दीपेशच्या बॅट मधनं. ओ षटकार. मात्र नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते. नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू. आता येणारे चेंडू 3. बॉल नाहीये का? 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 14 धावा आलेल्या आहेत दीपेशच्या बॅट मधनं. पुढचा चेंडू 3 चेंडू 6 धावांची गरज. बघूया पुढचा चेंडू. आणि इथे मात्र 1 धाव परिपूर्ण केले. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? वेगाने येताना आपण बघू शकाल. आणि इथे मात्र गडी बाद. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज.
प्रमाणे आहे ना त्याचे मी 15-20 हजार रुपये एक्स्ट्रा देऊन ती जमीन त्याला नवीन फलंदाज भावेश मलाच न्यू मॅन भावेश आलाय 2 चेंडू 5 धावांची गरज पुढचा चेंडू ओ आणि इथे मात्र मॅच विन होत आहेत वडिलांनी कसलेली आणि आतापर्यंत राबलेली जमीन आहे ती आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी थँक्यू तर आम्ही नितेश राबडे सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण 200 रुपये द्यायचे आहेत